जैन मित्रांनो, एसएससी जेडीच्या विद्यार्थ्यांसाठी आपण वादा केला होता. कालच म्हटलं होतं की आतापासून आता आता आपल्याला रोज कंटिन्यू लेक्चर भेटणार आहे. काल पण एक लेक्चर झालं आपलं, त्याच्यात सरासरी या भागाला चर्चा केली आपण. आज पण या टॉपिकमध्ये आजच्या लेक्चरमध्ये पण आपण सरासरीच बघणार आहोत. सरासरीमध्ये जेवढेही प्रश्न आलेले आहेत 24-25 मध्ये, ते एकूण एक प्रश्न सोप्या सोपी कठीण कठीण सर्वचे सर्व प्रश्न घेतलेले. असं नाही की हा सोपी प्रश्न म्हणून सोडून दिला, आपण असं नाही केलाय. सकाळी एक लेक्चर झालं, त्याच्यामध्ये पोलीस भरती या विद्यार्थ्यांसाठी सरासरी या टॉपिक मधले जेवढे प्रश्न आले होते तेवढे संपूर्ण प्रश्न आपण घेतलेले आहे. ठीक आहे, ते लेक्चर बघू शकता तुम्ही. त्याच्यामध्ये पण तुम्हाला खूप मदत होणार त्या लेक्चरची. या लेक्चरमध्ये तुम्हाला फक्त हिंदी भाषेमध्ये आहे आणि एसएससी जेडीला जे काही प्रश्न आले तेच घेतलेले आहे. त्याच्यामुळे हे एसएससी जेटी आणि बाकी एक्झामसाठी जे काही तयारी करणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी पण हे महत्त्वाचं लेक्चर आहे. ठीक आहे, आता आपण या भागाला सुरुवात करू जास्त वेळ न घेता. बघा, कालचं लेक्चर पाहिलं नसेल त्यांनी, कालचं लेक्चर पाहून घ्या. त्याच्यामध्ये तुम्हाला आयडिया भेटेल की आपण कोणत्या पद्धतीने प्रश्न सॉल्व्ह करू शकतो. मी काल पण दोन दोन पद्धतीने प्रश्नाला सॉल्व्ह करण्याची पद्धत सांगितली होती. ठीक आहे, आज पण ते सांगण्याचा प्रयत्न करणार. बघा, आपल्याला म्हटलं TUV का यांची सरासरी वजन दिला. औसत म्हणजे का, तर सरासरी वजन दिला 42 किलोग्राम. टी आणि यू यांचे सरासरी वजन दिलाय 40 किलोग्राम. यू आणि बी यांचे सरासरी वजन दिलाय 36 किलोग्राम. विचारलं यू चे वजन किती असेल, तर बघा TUV TU प्लस बी यांचे सरासरी वजन जर दिलं आपल्याला 42 किलोग्राम. तिघांचं सरासरी वजन दिलं 42 किलोग्राम. याला जर 3 ने गुणाकार केला तर या तिघांच्या वजनाची काय मिळते, बेरीज मिळते. तर काल बोललो की सरासरी गुणिला जर एकूण संख्या केला तर एकूण संख्यांची काय बेरीज प्राप्त होते आपल्याला, बरोबर ना. तर ह्या तीन व्यक्तींचं सरासरी वजन होतं 42 किलोग्राम. याला जर 3 ने गुणाकार केला तर सर या तिघांच्या वजनाची बेरीज मिळणार. बहुत बढिया. त्याच्यानंतर टी आणि यू यांचं सरासरी वजन किती दिलंय, टी आणि यू टी प्लस यू यांचं सरासरी वजन दिलंय सर आपल्याला 40 किलोग्राम, बरोबर ना. तर 40 किलोग्राम या दोघांचं सरासरी वजन दिलं. याला जर 2 न गुणाकार केला तर या दोघांच्या वजनाची बेरीज मिळते आपल्याला 80 किलोग्राम. त्याच्यानंतर सर यू आणि व्ही, यू प्लस व्ही यांचं सरासरी वजन दिलं आपल्याला 36 किलोग्राम. मग 36 गुणिला जर 2 केलं तर या दोघांच्या वजनाची बेरीज मिळते. तर इथं आल्यानंतर आपल्याला एक गंमत दिसत आहे. सर काय दिसत आहे, तर हा जो काही यू नावाचा व्यक्ती आहे, हा यू नावाचा व्यक्ती दोन्ही बेरजेमध्ये अवेलेबल आहे, बरोबर ना. दोन्ही बेरजेमध्ये अवेलेबल आहे. तर यांची जर आपण बेरीज करण्याचा प्रयत्न केला, समजा यांची सर्वांची बेरीज केली, तर बेरीज करताना काय होणार सर, टी येणार, नंतर दोनदा यू येणार. बघा यू आहे प्लस येणार व्ही. या सर्वांची बेरीज केली तर सर बेरीज किती, ते 152. परंतु याच्यामध्ये एक गडबड आहे सर, का हा यू आहे हा 2 मिनिट आहे. आता याला कसं करायचं, ऍडजस्ट करता येणार. याला आपण असं म्हणू शकतो, बघा टी प्लस यू प्लस व्ही, आणि हा यू जो काही होता तो मी आता साईडनं टाकून देतो, म्हणजे 152, बरोबर. तुम्ही म्हणाल असं का केलं सर, तर आपल्याला TUV यांची बेरीज माहिती आहे आपल्याला किती आहे, 126. TUV प्लस यू यांची बेरीज किती आहे सर, 152. तर बघा TUV यांची किंमत किती आहे, 126 आहे, प्लस यू ची किंमत काढायची आपल्याला, 152 होतात हे. तर बघा 126 जर तिकून 152 मधून मायनस झाले तर यू ची किंमत किती ते बेटा 26. आणि आपल्याला यू ची किंमत शोधायची होती 26 किलोग्राम. यू चं वजन किती, तर 26 किलोग्राम हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर. चलो बघा, प्रथम 31 विषम संख्याओं का औसत, म्हणजे पहिल्या 31 विषम संख्यांची सरासरी किती, त्याचं उत्तर राहते 31च. तर का सर, तर आता आपल्याला माहित आहे n क्रमागत संख्यांची बेरीज काढायची आहे, विषम संख्यांची बेरीज काढायची आहे. क्रमागत विषम संख्यांची जर आपल्याला बेरीज काढायची आहे सर, बेरीज काढायची आहे, तर बेरीज काढण्याचा आपल्याला फॉर्म्युला येते, तर n चा वर्ग. यांचं काय येते, वर्ग येते. आता आपण म्हटलं यांची सरासरी सांगा, तर एकूण संख्या किती आहे सर, n संख्या आहे. याला जर n ने भाग दिला तर उत्तर काय राहते सर, nच राहते ना. सरासरी किती राहणार, n. सरासरी कशी निघते, एकूण संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. तर यांची जर सरासरी काढायची आहे तर किती नंबर आहे सर, त्या यांची बेरीज करायला लागेल, म्हणजे यांची बेरीज काढण्याचा फॉर्म्युला काय, तर यांचा वर्ग, बरोबर ना. आणि किती नंबर आहे सर, एकूण नंबरने भाग दिला तर आपल्याला काय निघते, ऍव्हरेज निघते. तर इथं म्हटलं होतं 31 क्रमागत विषम, म्हणजे 31 विषम संख्यांची, त्यातही म्हटलं प्रथम म्हणजे 1 पासून सुरू होणार आहे. तर प्रथम 31 विषम संख्या का औसत किती, तर 31च राहणार उत्तर. आणि तसंही लक्षात ठेवायचं, समजा जर म्हटलं पहिल्या 10 विषम संख्यांची सरासरी किती, 10. पहिल्या 15 विषम संख्यांची सरासरी किती, 15. बस साधं साधं लक्षात ठेवून द्यायचं, जे नंबर दिला ते त्याची सरासरी राहते. नाही तर डिटेल पाहून घ्या तुम्ही. चला, एक कक्षा में 30 छात्रों का औसतन भार 20 वर्ष है। यदि प्रत्येक छात्र की आयु में 5 वर्ष की वृद्धि हो जाती है तो औसतन आयु कितनी वृद्धि होगी। म्हणजे एका वर्गातील 30 विद्यार्थ्यांचे सरासरी वय दिलं आहे 20 वर्ष. यदि प्रत्येक विद्यार्थ्यांच्या वयामध्ये 5 वर्षाची म्हणजे वाढ झाली तर सरासरी आयु में कितनी वृद्धि होगी. बघा 30 विद्यार्थी होते, प्रत्येकामध्ये जर आपल्याला ती 5-5 ची वाढ केली, म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याच्या वयामध्ये जर आपण 5-5 ची वाढ केली तर किती वाढ होणार सर, तर बेरजेमध्ये सर 150 ची वाढ होणार, बरोबर का नाही. 150 न वाढून जाणार. तर सुरुवातीला 30 विद्यार्थी होते, 30 विद्यार्थ्यांचं सरासरी वजन किती होतं, मी याला डिटेल सांगतो आधी, नंतर शॉर्ट मध्ये सांगतो. 30 विद्यार्थ्यांचे सरासरी वय किती होते, 20 वर्ष होते. मग 30 गुणिला 20 जर म्हटलं तर सर होते 600 यांचे बेरीज.
30 विद्यार्थ्यांच्या वयाची बेरीज किती होणार? 600 होणार. आता प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये 5-5 ची वाढ झाली, 5-5 वर्षाची वाढ झाली, म्हणजे किती वाढ होणार सर? 150 ची वाढ होणार. आता जर बेरीज केली या सर्व विद्यार्थ्यांच्या वयाची, तर आता बेरीज येते सर 750. आता 750 बेरीज आली या सर्व विद्यार्थ्यांच्या वयांची. विद्यार्थी किती आहे सर? आता त्याने विचारलं नवीन विद्यार्थ्यांनी नवीन सरासरी किती, औसतम आयु कितना होंगे, बरोबर ना, वृद्धी कितना होगी. याला जर आपण 30 ने भाग दिला सर, तर 30 ने जर भाग दिला तर उत्तर किती येते सर? 25 येते. तर 25 येते सरासरी. आता सरासरी किती आली? 25. सुरुवातीला किती होती? 20 होती. बघा इथं लिहिलंय, सुरुवातीला किती होती? 20. त्याने विचारलं किती वाढ झाली, कितीने वाढ झाली. हिने विचारलं किती नवीन आहे सरासरी, त्याने विचारलं वाढ कितीने झाली, वाढ झाली सर 5. तर सुरुवातीला 20 होती, आता किती झाली? 25 झाली. हे तर झालं याचं डिटेल. याला आणखी या कोणत्या पद्धतीने करू शकलो असतो बघा. आणखी असा जर विचार केला असता आपण थोडा, तर बघा हे डिटेल होतं त्याचा. डिटेल समजलं नसेल आणखी बघा, एकदा व्हिडिओ बघून घ्या, समजून जाईल. तर आणखी याला कोणत्या पद्धतीने करू शकलो असता सर? तर बघा एक सांगतो तुम्हाला बेसिक. समजा मी म्हटलं सर पहिली संख्या आहे 20, नंतर संख्या आहे 30, नंतर एक संख्या आहे 40, यांची सरासरी काढा, यांची सरासरी काढा असं जर म्हटलं तुम्हाला, तुम्ही म्हणा सर्वांची बेरीज करा, मग भागेला 3 करा. बघा हे 50 आणि 40 किती होतं? 90. 90 भागेला 3 म्हटलं तर किती येते बेटा? 90 भागेला 3 म्हटलं तर यांची सरासरी आली 30, यांची सरासरी आली सर 30, यांचा ॲव्हरेज किती आला? 30. ॲव्हरेज किती आला? 30. आता मी काय म्हटलं, प्रत्येक नंबरमध्ये समजा मी 5-5 ची वाढ केली, इथे 5 वाढ केली, इथे 5 वाढ केले आणि इथे 5 वाढ, म्हणजे 5-5 ने सर्व संख्या जर वाढ केली तर ही संख्या किती होणार सर? 25. ही किती होणार? 35. ही किती होणार सर? 45. मी म्हणतो आता यांची सरासरी सांगा बरं किती. यांची सरासरी जर काढायची आहे सर, यांची बेरीज करा, भागेला 3 करा. 5 आणि 5 10, 5 15ची 5, हातचाला 1, 4 आणि 1 5, 5 आणि 3 8, 8 आणि 2 किती होतं? 10. याला 3 ने भाग दिला तर सरासरी निघून जाणार सर. 3 1 3, 3 3 9 आणि 3 5 15. आता नवीन सरासरी किती आली सर? नवीन सरासरी आली 35. असं कसं झालं सर? बघा पहिली सरासरी किती होती? 30. आता मी प्रत्येक संख्येमध्ये जर 5-5 ची वाढ केली तर आता नवीन सरासरी किती आली सर? 35 आली. तर बघा प्रत्येक नंबरमध्ये मी 5-5 वाढ करत आहे, तर सरासरीमध्ये पण 5च वाढ होत आहे. सरासरीमध्ये पण काय होत आहे? 5चीच वाढ होत आहे. म्हणजे असं म्हणायचा उद्देश झाला की जर आपण प्रत्येक नंबरमध्ये सेम वाढ केली तर सरासरीमध्ये पण तेवढेच वाढ होणार. म्हणजे समजा जर मी म्हटलं असतं प्रत्येक संख्येमध्ये आपण x x x x ची वाढ केली, प्रत्येक संख्येमध्ये x मिळवला, प्रत्येक संख्येमध्ये जर आपण x x मिळवत गेलं तर जो काही ॲव्हरेज होता ना त्याच्यामध्ये पण x चीच वाढ होणार. म्हणजे सरासरीमध्ये पण x चीच वाढ होणार. हे नियम समजला असेल तर या आता प्रश्नावर बघा. एक कक्षा में 30 छात्रों का औसत बाद 20 वर्ष है. प्रत्येक छात्र की आयु में 5 वर्ष की वृद्धि होती. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याच्या वयामध्ये 5-5 वर्षाची वाढ केली तर सरासरीमध्ये पण सर काय होणार? 5 ची वाढ होणार. तर सरासरीमध्ये 5 ची वाढ होणार. एवढं इझिली आपलं प्रश्नाचं उत्तर होतं. चलो आगे. ठीक है. 28 संख्याओं का औसत 110 है. यदि हम प्रत्येक संख्या में एक संख्या b जोड़ दें तो औसत 128 हो जाता है. तो b का मान क्या होगा? तर बघा प्रत्येक संख्येमध्ये आपण आताच बघितलं की एक संख्या जर ऍड केली तर सरासरीमध्ये पण तेवढेच वाढ होते. तर बघा सुरुवातीला सरासरी किती होती? 110 होती आणि आता प्रत्येक संख्येमध्ये बी 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 प्लस केला तर आता सरासरी किती झाली सर? 128. म्हणजे आपण प्रत्येक संख्येमध्ये किती मिळवले? 18 मिळवले. म्हणूनच सरासरी 18 ने वाढली. म्हणूनच सरासरी 18 ने वाढली तर बी ची किंमत किती सर? 18. एवढं साध्या पद्धतीने आपलं उत्तर निघते. चलो आगे. एक कक्षा में 14 विद्यार्थियों का औसत आयु 17 वर्ष है. यदि उस कक्षा में 32 वर्ष की आयु का एक नया विद्यार्थी शामिल हो जाता है, इन 15 विद्यार्थियों की औसतम आयु कितनी होगी? बघा एका वर्गामध्ये 14 विद्यार्थ्यांचे सरासरी वय दिलाय 17 वर्ष. 14 विद्यार्थ्यांचे सरासरी वय दिलाय सर 17 वर्ष. 14 विद्यार्थी संख्या आहे, 17 सरासरी वय आहे. तर 14 गुणिले 17 केलं तर या 14 विद्यार्थ्यांचा टोटल वयाची बेरीज मिळणार. बरोबर? तर बघा तर 14 गुणिले 17 जर म्हटलं तर बेटा 14 गुणिले 17 करून घ्या. 17 चौक किती होते? 68. बरोबर ना? 17 चौक 68 होतं ना. हा चालेल 7 17 1 17 म्हणजे 238 आली सर बेरीज. 238 आली बेरीज. गुणाकार वगैरे चुकला असेल तर बघून घेता. 17 चौक 68 होते. बरोबर आहे. 17 दुनी 34, 17 चौक 68. 238 आली सर बेरीज. 238 बेरीज आली या 14 विद्यार्थ्यांच्या वयाची बेरीज. जर या वर्गामधून 32 वर्ष आयु का एक नया विद्यार्थी शामिल होत, म्हणजे याच्यामध्ये आणखी एक 32 वर्षाचा एक विद्यार्थी आला. 14 विद्यार्थी होते, याच्यामध्ये एक 32 वर्षाचा विद्यार्थी आला. आता नवीन बेरीज किती होणार सर? 10. हातचाला
एक 3 आणि 3 6 आणि 1 7 आणि हे 2. आता जे काही एक नवीन विद्यार्थी आला, आता सुरुवातीला होते किती विद्यार्थी? 14. 14 मध्ये एक विद्यार्थी आला, आता विद्यार्थी किती झाले? 15. एक विद्यार्थी 32 वर्ष वयामध्ये तो मिळाला म्हणजे त्याच्यामध्ये आला. तर 15 विद्यार्थ्यांची सरासरी वय किती? आता नवीन बेरीज किती आहे सर? तर नवीन बेरीज आहे आता 270. किती विद्यार्थ्यांची? 15 विद्यार्थ्यांची. याला जर 15 ने भाग दिला तर नवीन विद्यार्थ्यांची सरासरी मिळणार आपल्याला. बघा 15 एक 15, नाही तर 3 ने भाग दिला तर 3 5 15 होतात, 3 9 27 होतात, बरोबर ना? 3 5 15, 3 9 27, 5 1 5, 5 1 5 आणि खाली राहणार 4 5 48. म्हणजे नवीन विद्यार्थ्यांची, नवीन जे काही 15 विद्यार्थी आहेत त्यांच्या वयाची सरासरी किती असेल? 18 वर्ष. खूप इझिली आपण बरोबर व्यवस्थित प्रश्न वाचला तर आपल्याला सॉल्व्ह होऊ शकतो. बघा, एक कक्षा में 19 विद्यार्थियों का औसतम आयु 22 वर्ष है. जर 42 वर्षाचा एक नवीन विद्यार्थी कक्षा में शामिल होता है, म्हणजे आता जो झाला ना प्रश्न त्याच्यासारखा, आता त्याच्यासारखा सेम टू सेम बघा. 19 विद्यार्थ्यांची सरासरी वय दिला 22 वर्ष. 19 विद्यार्थी आहे, त्यांचे सरासरी वय दिला 22 वर्ष. त्याच्यामध्ये एक 42 वर्षाचा विद्यार्थी एक नवीन आला. त्यामुळे आता विद्यार्थ्यांची संख्या किती झाली सर? हे होणार बेरीज. आता विद्यार्थ्यांची संख्या झाली सर 20. तर या बेरीज मला 20 न जर भाग दिला तर नवीन सरासरी मिळणार, बरोबर ना? तर बघा करून बघा. 19 दोन्ही किती होते? 38 ची 8, हातचे आले 3. 19 दोन्ही 38, 38 आणि 3 किती होते सर? 41, बरोबर ना बेटा? 38 आणि 3 41 होतात. तर त्याच्यामध्ये 42 प्लस करून टाका. नवीन विद्यार्थी आला. आता हे जे काही नवीन बेरीज होतात त्याला 20 न भाग देऊन द्या. 8 आणि 2 10 चे 0, हात चला 1 आणि 4 आणि 2 6 आणि हे 4, बरोबर ना बेटा? भागेला 2 येणार. 0 न 0 कॅन्सल. 2 ने जर भाग दिला तर सर नवीन नवीन विद्यार्थ्याच्या वयाची सरासरी किती येणार? 23 वर्ष. किती येणार? 23 वर्ष. समजत आहे? चलो आगे करा बरं याला ट्राय. बघा, 12 संख्याओं का औसत 60 है. यदि प्रथम 5 संख्याओं में 12 घटा दिया जाए और अगली 7 संख्याओं में 10 जोड़ दिया जाए तर नया औसत. म्हणजे 12 संख्यांची सरासरी दिली आपल्याला 60. पहिल्या 5 संख्यामध्ये 12 कमी केले, म्हणजे पहिल्या 5 संख्या जे काही आहेत त्याच्यामधून प्रत्येकामधून 12 कमी केले. शेवटच्या जे काही 7 संख्यामध्ये प्रत्येकामध्ये 10 मिळवले, तर तयार होणाऱ्या नवीन संख्यांची सरासरी किती? तर बघा, ते एक बेस्ट उपाय सांगितलं तुम्हाला. किती संख्या आहे सर? 12. तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 12 संख्यांची सरासरी किती आहे सर? 60. 12 संख्यांची सरासरी दिली आपल्याला 60. एकदम बेस्ट उपाय सांगणार. याच पद्धतीने आता सॉल्व्ह करायचा कधी प्रश्न. तर 12 संख्यांची सरासरी किती दिली आहे? 60. प्रथम 5 संख्याओं में 12 घटा दिया जाए. म्हणजे पहिल्या 5 संख्यांमध्ये प्रत्येकीमधून म्हणते 12 कमी केले. 1 2 3 4 5. प्रत्येकीमधून 12 कमी केले. किती संख्या? 5 संख्या. लक्षात ठेवा. आणि शेवटच्या 7 संख्यांमध्ये प्रत्येकीमध्ये 10 जोडले. बघा 7 आहे का नाही? 1 2 3 4 5 6 7. ह्या 7 संख्या प्रत्येकीमध्ये म्हणते 10 मिळवले. प्रत्येकीमध्ये 10 मिळवले तर तयार होणाऱ्या नवीन संख्यांची सरासरी किती? बघा, आता आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं तर आपल्याला काय करायचं? बॅलन्स करायचं. बॅलन्स करायचं म्हणजे समान करायचं, बरोबर ना? समतल करायचं आहे. तर बघा, 12 कमी आहे. या सर्व नंबरची सरासरी किती आहे सर? 60 आहे. सर्व नंबरची सरासरी किती आहे? 60 आहे. आणि इथे किती दाखवत आहे? 12 आहे. म्हणजे प्रत्येक नंबरमधून 12 कमी करतात. या सर्व नंबरची सरासरी किती आहे सर? 60 आहे. प्रत्येक नंबरमधून 12 कमी केले तर 5 नंबर मागं किती कमी होणार सर? 5 नंबर मागं होणार सर 60 ची कमी. किती कमी होणार? 12 पंचे किती होते? 60. 60 कमी होणार. प्रत्येक नंबर मागं जर आपण 12 कमी केले तर इथे कमी किती होणार सर? तर 5 नंबर मागं 60 कमी होणार. बहुत बढिया. बघा, इथे सर 7 संख्या प्रत्येकीमध्ये जर 10 मिळवले तर 7 संख्ये मागं किती मिळवल्या जाणार सर? 70 मिळवल्या जाणार. किती मिळवल्या जाणार? 70 मिळवल्या जाणार. किती मिळवल्या जाणार? 70. इथे 60 कमी आणि 70 जास्त. अजूनही किती जास्त आहे सर? 10 जास्त आहे. अजूनही किती जास्त आहे? 10 जास्त आहे. 10 जास्त किती नंबर मागं? तर 10 जास्त, बरोबर का नाही? 10 जास्त आहे सर 12 नंबर मागं. तर 10 जास्त झाले आपल्याला 12 नंबर मागं, बरोबर ना? तर एका नंबर मागं म्हणजे ॲव्हरेज किती मागं? जास्त. तर याला जर 10ला जर 12 ने भाग दिला आपण तर बघा, 2 ने भाग दिल्यानंतर इथं 6 आणि इथं किती येणार बेटा? 5. परत 6 ने जर आपण 5 ला भाग दिला तर 0
पहिले तर भाग जाणारच नाही, आधी काय होणार, भाग जाणार नाही, पॉईंट दिला. तर साईन 8 किती होते सर, 48. साईन 8 किती होते, 48, बरोबर का नाही. साईन 8 48 होणार, खाली राहणार 2 आणि साईन दोन्ही 12 आणि साईन 3 होते 18, म्हणजे 0.83 ची काय होणार, वाढ होणार आहे सर. बघा ना, 10 ची वाढ होती, तर हा 0.83 ची काय होणार, वाढ होणार. म्हणजे ॲव्हरेज हा 0.83 ने वाढणार. ॲव्हरेज किती होता सर, 60 होता, त्याच्यामध्ये 0.83 ची वाढ होणार. म्हणजे नवीन सरासरी किती होणार सर, 60.83. नवीन सरासरी किती होणार, 60.83 आहे ऑप्शन, 60.83. ठीक आहे ऑप्शन. बघा प्रत्येकीमध्ये म्हणते तो 12 कमी केले ना, अशा किती संख्या होत्या, 5 संख्या होत्या. प्रत्येकीमध्ये 10 मिळवल्या, अशा संख्या किती होत्या, 7. तर इथं 12 कमी करताय प्रत्येक नंबर मागं, तर 5 नंबर मागं किती कमी व्हायला पाहिजे, 60 कमी व्हायला पाहिजे. प्रत्येक नंबर मध्ये 10 मिळवत आहे, तर 7 संख्येमध्ये किती मिळवले, तर 70 प्लस व्हायला पाहिजे होते. तर ओव्हरऑल जर इफेक्ट पाहिला सर, 10 जास्त आले. 10 जास्त आले, किती नंबर मागं, तर 12 नंबर मागं. ॲव्हरेज किती जास्त होणार, ॲव्हरेज 0.83 जास्त होणार. जो काही सुरुवातीचा ॲव्हरेज होता 60, तो 0.83 ने वाढेल. म्हणजे आता नवीन ॲव्हरेज किती होणार सर, 60.83. हे आपल्या प्रश्नाचं एकदम योग्य उत्तर आहे. अशा पद्धतीचा जोही प्रश्न आला त्याला अशाच पद्धतीने सॉल्व्ह करायचं. चलो आगे. 12 पुरुषों का औसत समूह, एक समूह में औसतम आयु 53 वर्ष है, 2 पुरुष का समूह छोड़कर देते हैं, समूह की औसतम आयु में 1 वर्ष की वृद्धि हो जाती है. समूह छोड़ने वाले 2 पुरुषों की औसतम आयु कितनी है. बघा 11 पुरुषांची सरासरी वय म्हणते दिली आहे 53 वर्ष. 2 पुरुष जर सोडून निघून गेले तर सरासरीमध्ये 1 वर्षांनी वाढ होते. तर समूह मध्ये जे काही 2 पुरुष सोडून गेले त्यांची सरासरी वय किती आहे, त्यांचं सरासरी वय विचारलं. बघा 11 पुरुषांची सरासरी वय दिला 53 वर्ष. 11 पुरुष आहेत, त्यांचं सरासरी वय दिलं 53 वर्ष. 53 गुणिला जर आपण सरासरी गुणिला जर एकूण संख्या केलं, तर एकूण संख्येची आपल्याला बेरीज प्राप्त होते. बघा 11 त्रिक 33, 3 हातचे आले 3, 11 पंचे 55 आणि 3 किती होते 58. या 11 पुरुषांच्या वयाची बेरीज जर काढली तर सर 583 येते. ठीक आहे. 2 पुरुष समूह छोड़ देते हैं, समूह की औसतम आयु 1 वर्ष कम हो जाए. आता 2 पुरुष निघून गेले. सुरुवातीला पुरुष किती होते सर, 11. याच्यामधून 2 निघून गेले. आता नवीन पुरुषांची संख्या आहे 9. 11 होते, 2 निघून गेले, किती राहणार 9. सरासरी 1 वर्षाने वाढ होते. वृद्धी म्हणजे काय होते, वाढ होते. सरासरी सुरुवातीला किती होते 53, आता किती झाली मग 54 होणार. 1 ची वाढ झाली तर बघा 9 गुणिला 54 म्हटलं तर या 9 पुरुषांची वयाची बेरीज मिळणार. 9 चौक 36, 6 हातचे आले 3, 9 पाची 45 आणि 3 किती होते 48. हे झाले 9 लोकांचं वय. हे झालं 11 लोकांच्या वयाची बेरीज, म्हणजे 11 पुरुषांच्या वयाची बेरीज. तर 11 पुरुषांच्या मधून 9 पुरुषांच्या वयाची बेरीज जर काढून टाकली तर 2 पुरुषांच्या वयांची बेरीज प्राप्त होणार आपल्याला. बघा 583 मायनस करायचे 468, 86 सॉरी. इथे 13 मधून जर 6 मायनस झाले किती राहते 7, हातचा परत दिला. आणि 18 मधून 9 मायनस झाले तर किती राहते 9. 18 मधून 9 मायनस झाले तर 9 राहणार. हातचा परत दिला आणि 5 मधून 5 गेला 0. म्हणजे 97 ही जे काही आली, ह्या 2 जे काही निघून गेलेले आहेत त्यांच्या वयाची बेरीज. त्यांच्या वयाची बेरीज किती आली 97. याने त्याने विचारलं समूह छोड़ने वाले 2 पुरुषों का औसत आयु कितना है, म्हणजे यांची पण सरासरी सांगा. बेरीज किती आहे 97. याला जर 2 न भाग दिला तर सरासरी निघून जाणार. बघा तर 2 चौक 8 होतात, 2 चौक 8 खाली राहणार 1 आणि 2 8 16, 48 पॉईंट समथिंग मला आपलं एकच 48.5. जे काही सरासरी जे काही 2 निघून गेलेले वय आहे त्यांचं सरासरी वय किती होणार, जे काही 2 पुरुष निघून गेले त्यांचं सरासरी वय 48.5 असतं. चलो आगे. चलो आगे. प्रथम 17 प्राकृत संख्याओं के वर्गों का औसत कितना. प्राकृत म्हणजे काय होते, नैसर्गिक संख्या. प्राकृत म्हणजे नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या प्राइम, नैसर्गिक संख्या प्राइम नंबर नाही, नैसर्गिक संख्या होणार. क्रमागत नैसर्गिक. वर्गों का म्हणजे त्यांच्या वर्गांची बेरीज. बघा आता इथे काय म्हणत आहे, वर्गांची बेरीज म्हणजे 1 चा वर्ग, 2 चा वर्ग अधिक 3 चा वर्ग. असंच जर आपण वर्गांची n पर्यंतच्या वर्गांची बेरीज शोधली त्याचा काय फॉर्म्युला आहे सर, तर बेरीज काढण्याचा फॉर्म्युला आहे सर, क्रमागत वर्ग संख्यांची बेरीज काढण्याचा फॉर्म्युला आहे n ब्रॅकेटमध्ये n प्लस 1, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 2n प्लस 1 आणि भागेला येणार 6. हा काय, क्रमागत वर्ग संख्यांची बेरीज काढण्याचा फॉर्म्युला आहे. बस साधा साधा फॉर्म्युला. n ब्रॅकेटमध्ये n अधिक 1, दुसऱ्या कंसामध्ये 2n अधिक 1 भागेला 6. हा आहे आपला ब्रॅकेट, हा वर्ग संख्येची बेरीज. आता त्याने 17 विचारलं होतं. बघा आता जर आपल्याला म्हटलं असं 17 क्रमागत म्हणजे 17 क्रमागत संख्येची सरासरी किती, तर आता सुरुवातीला आपल्याला 17 क्रमागत वर्ग संख्येची सरासरी जर म्हटलं असतं तर असं झालं असतं ना. बघा सुरुवातीला यांची बेरीज काढा सर.
यांची काय काढा, बेरीज काढा. आणि किती संख्या सर 17, आणि याला भाग द्या. जे काही उत्तर येणार ते आपलं सरासरी येणार, कारण एकूण संख्यांची बेरीज असते आणि भागीला एकूण संख्या केलं सरासरी मिळते. तर बघा बेरीज काढण्याचा फॉर्म्युला काय असेल, तर हा फॉर्म्युला आहे. आणि आता मी याच प्रश्नामध्ये जर म्हटलं, या प्रश्नामध्ये म्हटलं यांची सरासरी सांगा, तर तुम्ही म्हणाल सर या संख्यांची बेरीज काढण्याचा फॉर्म्युला तर हा झाला, आणि या एकूण संख्या किती आहे सर, n संख्या, याला n न भाग देऊन द्या. याला काय करा, n न भाग देऊन द्या, तर सरासरी भेटून जाणार. बघा हे बेरीज झाली आणि किती संख्या n ने n कॅन्सल होणार. म्हणजे इथून सर आपल्याला सरासरी जर काढायची आहे, सरासरी जर शोधायची आहे आपल्याला, तर फॉर्म्युला काय तयार झाला आपला, तर फॉर्म्युला तयार झाला n ब्रॅकेटमध्ये 1, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 2n अधिक 1, आणि भागीला जर 6 केलं तर आपल्याला सरासरी काढण्याचा, वर्ग संख्यांची सरासरी काढण्याचा फॉर्म्युला तयार झाला. n+1 2n+1 भागीला 6 जर केलं तर आपल्याला सरासरी क्रमागत वर्ग संख्यांची सरासरी काढता येते डायरेक्ट. तर बघा आता आपल्याला इथे विचारलं होतं 17 क्रमागत संख्यांची वर्ग संख्यांची सरासरी किती. तर फॉर्म्युला आता शिकलो आपण, n+1 दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 2n+1 आणि भागीला किती करायला लागेल, 6. भागीला करायला लागेल 6. यांची किंमत किती आहे सर, 17. 17 ने किती होते, 18. घाबरू नका का हा फॉर्म्युला खूप किचकट आहे, काही किचकट नाही, 2-3दा ट्राय केला तर येऊन जातं आपल्याला. 17 ने किती होतं, 18. 17 दुनी 34, 34 ने किती येतं, 35, आणि भागीला किती येणार बेटा, 6. बघा 3 एका 3, 6 एका 6, 6 त्रिक 18, आणि 35 त्रिक किती होते, 105. यांची सरासरी किती येणार, 17 क्रमागत वर्ग संख्यांची सरासरी किती येणार, 105. आपण डायरेक्ट उत्तर काढू शकतो. हा फॉर्म्युला लक्षात ठेवला. कसा तयार झाला मी मेन्शन पण केला आहे आता. चला, यदि 24, 28, 27, 23 आणि डी आणि ई का औसत दिला 29, तर डी आणि ई का औसत कितना होगा, म्हणजे यांची पण सरासरी विचारलं बघा. तर 24 दिली आहे पहिली संख्या, नंतर दिली 28, 27, 23 प्लस डी प्लस दिला ई, बरोबर ना. या सर्व संख्येची सरासरी दिली आपल्याला बेटा 29. औसत किती म्हणते 29. किती नंबर झाले, 1 2 3 4 5 6, 6 नंबर झाले सर, बरोबर. 6 नंबर झाले, यांची सरासरी दिली 29. बघा 6 भागीला तिकडे गेल्यानंतर गुणे लावणार, या सर्वांची बेरीज करा. तर 3 आणि 7 10, 10 आणि 8 किती होते बेटा, 18. 18 आणि 4 22, 2 हातचे आले 2, 2 आणि 2 4, 4 आणि 2 6, 6 आणि 2 8, 8 आणि 2 किती होते 10. 102 प्लस डी प्लस ई बरोबर किती होणार, हा 6 भागीला तिकडे गेल्यानंतर गुणेला, 29 गुणेला करा 6. 9 सका 54, 4 हातचे आले 5, 6 दोन्ही 12, 12 आणि 5 किती, 17, 174. तर 102 त्या बाजूने जाणार, म्हणजे आपल्याला डी प्लस ई ची किंमत मिळणार, म्हणजे या दोघांची बेरीज मिळणार. 102 त्या बाजूने पाठवतो मी. तर इथून आपल्याला निघेल डी प्लस ई, म्हणजे या दोघांची बेरीज किती आहे सर, डी प्लस ई. या दोघांची जर बेरीज पाहिलं सर, तर या दोघांची बेरीज येते किती येणार, 4 मधून 2 मायनस झाले तर 2, बरोबर. 4 मधून 2 मायनस झाले तर 2 राहणार, आणि इथे 7 मधून 7 तर तसेच राहणार, बरोबर ना. 7 72, 72 झाली बेरीज. आता ही झाली बेरीज, परंतु त्याने विचारलं बघा, डी आणि ई का औसत क्या होगा, औसत क्या आहे, तर मग याला डी आणि ई या दोन संख्येची बेरीज किती आहे, 72. याला जर 2 ने भाग दिला तर याची सरासरी किती येते, 36. 36 आपल्या प्रश्नाचं एकदम करेक्ट उत्तर आहे. हे त्याचं डिटेल झालं. याला आणखी दुसऱ्या मेथडने करू शकलो असता सर, बहुत बढिया. बघा करू शकतो आपण दुसऱ्या मेथडने, सांगतो याला दुसऱ्या पद्धतीने कसं करायचं होतं, तर दुसऱ्या पद्धतीने सांगतो. हे तर झालं त्याचा डिटेल. आणखी काय दुसरी मेथड असते, पद्धतीने झालं सगळं, दुसरी पद्धतीने झालं असतं. बघा दुसऱ्या पद्धतीने कसं केलं असतं, आपल्या त्या कालच्या लेक्चरमध्ये सांगितलं मी कशा पद्धतीने करायचं. तर बघा 24, आणखी काय उपाय असतात, 28, 27, नंतर दिलाय 23, नंतर डी आहे, नंतर ई आहे, ह्या दोन संख्या लक्षात ठेवा. आणि या सर्व नंबरचा सरासरी किती दिल्या, 29. आता याने प्रश्नामध्ये मेन्शन केलं यांची सरासरी 29 आहे, तर बघा आपण मानाचं नाही, तर याने सरासरी दिली 29, तर आपण त्यालाच कम्पेअर करायचं. बघा 29 पेक्षा ही संख्या किती लहान आहे सर, 29 पेक्षा ही संख्या सर 5 ने लहान आहे, ही सर 1 ने लहान आहे, ही 2 ने लहान आहे, ही 6 ने लहान आहे. त्याच्यानंतर या दोन संख्याचं आपल्याला माहित नाहीये. तर इथे जर पाहिलं तर 5 आणि 6 किती, 5 आणि 1 किती होते, 6, 6 आणि 6 12, 12 आणि 2 किती ते 18 ची कमी. 18 ची कमी झाली सर, तर इथे काय करावं लागेल आपल्याला, 18 वाढ करावं लागेल. 18 ने काय करावं लागेल, वाढ करावं लागेल. परंतु एका नंबर मध्ये 18 ची वाढ करावं लागेल, तर 2 नंबर मागे किती वाढ करावं लागेल सर, तर सरासरी आपल्याला 2 नंबर मध्ये 36 ची वाढ करावं लागेल. म्हणजे ऍव्हरेज किती वाढवावं लागेल, 36 ने वाढ करावं लागेल. ऍव्हरेज 36 ने वाढ होणार सर, तर या 2 नंबरचा ऍव्हरेज किती असणार, 36 असणार. असं पण आपण काढू शकलो असतो. नाही समजलं तुम्ही डिटेल करा, असं काही गडबड नाहीये. बघा रोहित समान दूरी को 4 यात्रा करता है,
पहली यात्रा में उसकी चाल 400 किलोमीटर थी और प्रत्येक अगली यात्रा में उसकी चाल पिछली यात्रा की चाल की आधी थी. तर 4 यात्राओं की रोहित में औसत बघा म्हणत आहे की रोहित जो काही आहे एक 4 प्रमाण अंतरामध्ये म्हणजे 4 भागामध्ये अंतर पार करतो. तर त्याचा पहिला वेग जर 400 किलोमीटर असेल आणि प्रत्येक पुढच्या प्रवासामध्ये त्याचा वेग अर्धा होत असेल म्हणते, तर असा त्याचा सरासरी वेग किती. तर सरासरी वेग काढण्याचं सांगितलं होतं तुम्हाला. ॲव्हरेज जर स्पीड काढायची आपल्याला तर एकूण अंतर घ्या सर. एकूण काय करा, अंतर घ्या. एकूण अंतर भागीला जर आपण एकूण वेळ केलं, एकूण वेळ केलं तर आपल्याला काय मिळते, सरासरी स्पीड मिळते. आता रोहित समान अंतर 4 प्रकारचे अंतर आहे तो पार करत आहे. तर पहिलं जाते तो 400च्या स्पीडने. समान 4 प्रकारचे अंतर म्हणजे इथे जेवढं अंतर धावलं असेल तिथेही तेवढंच, इथे तेवढंच, इथे तेवढंच असं जात आहे तो. तर पहिले जाते तो 400 किलोमीटर पर आवर्स या स्पीडने. नंतर काय करते म्हणजे प्रत्येक पुढच्या प्रवासामध्ये त्याची स्पीड अर्धी होते. इथे जर 400 ने गेला असेल तर इथे कितीच्या स्पीडने जाणार, 200च्या. त्याच्यानंतर परत अर्धी होणार त्याची स्पीड म्हणजे किती होणार, 100. आणि परत अर्धी होणार म्हणजे किती होणार सर, 50. म्हणजे चौथ्या टप्प्यामध्ये जो काही अंतर जात असेल तो जात असेल 50च्या स्पीडने, असं त्या प्रश्नामध्ये म्हटलं. आता हा जो काही संपूर्ण प्रवास झाला याचे सरासरी वेग किती आहे. तर आता इथे आपल्याला अंतर तर दिलं नाही आहे सर, मग अंतर नाही निघणार का. तर अंतर आपण असं मानून घ्यायचं जे काही आपल्याला स्पीड दिली आहे ना, तर ह्या स्पीडने भाग जाणारी संख्या. तर याचं अंतर किती असेल सर, इथे तो 400 गेला असं मानतो मी, 400 येणार नाही त्याला साहेब. आणि इथे 400 मानतो, इथे 400 मानतो आणि इथे 400 मानतो. समान अंतर म्हटलं होतं ना बघा, रोहित समान दूरी 4 यात्रा करता म्हणजे समान दुरीच्या 4 यात्रा करतो म्हणते. तर इथे आपण 400 400 400 कसे निघाले, तर 400 200 100 आणि 50 ने भाग जाणारी संख्या शोधली. म्हणजे इथे 400 किलोमीटर अंतर गेलं, इथे 400 किलोमीटर, इथे 400 किलोमीटर आणि इथे 400 किलोमीटर समान म्हटलं होतं म्हणून. बघा आता 400च्या स्पीडनं 400 जाण्यासाठी किती वेळ लागला सर, 1 तास. इथे लागले सर 1 तास. इथे किती लागणार, 2 तास. इथे किती लागणार, 2 तास. आणि इथे 400 जाण्यासाठी 4 तास. आणि इथे 50च्या स्पीडनं 400 जाण्यासाठी सर 8 तास. 5 8 40 होते ना, 8 तास लागणार. तर टोटल अंतर जर पाहिलं सर तर 4 गुणिले 400 आहे. बघा ना, हे 400 400 400 म्हणजे 1600 1600 आहे ना, तर 1600ला मी लिहिलं ना 4 गुणिले 400, हे एकूण अंतर झालं. आता एकूण टाइम किती लागला सर, इथं 8 तास, इथं 4 तास, 12 12 आणि 4 12 आणि 2 होते 14 14 आणि 15 तास. 15 तासात एवढं अंतर पार केलं. तर आता सरासरी किती निघणार, सरासरी आता याला भाग द्या. आता तुम्ही बघा, 5 ने जर भाग दिला, 5 त्रिक 15 आणि 5 8 40, 8 चौक किती होते बेटा, 32 320 आणि भागेला 3, भाग वगैरे काही जात नाहीये. तर मग सरासरी स्पीड किती असेल, 320 भागेला 3 किलोमीटर पर आवर्स. हा त्याचा सरासरी स्पीड असणार. हे आपल्या प्रश्नाचं एकदम योग्य करेक्ट उत्तर आहे. समजे. चलो आगे. चलो आगे. आता हे झालेलं आहे, आताच लेक्चरमध्ये झालं बघा. 90 पारियों की औसत मध्य 38 है, प्रत्येक पारी में 4 घटा दिया जाए तो परिणामी नया औसत कितना होगा. बघा आता सांगितलं प्रत्येकामध्ये जर 4 4 ची कमी केली तर सरासरीमध्ये पण 4च कमी होणार. जो आपण तो बी वाला प्रश्न पाहिला होता, प्रत्येकामध्ये बी कमी केले, बी ची वाढ केली तर सरासरी पण बी म्हणजे तेवढ्याच नंबरने वाढ होते. तर इथं 90 पारियों की औसत दिली आहे 38, म्हणजे 90 संख्यांची सरासरी दिली आहे 38. प्रत्येक संख्या में 4 घटा दिए जाए तो परिणामी नया औसत किती होगा. आता सरासरी किती दिले, 38 आहे. प्रत्येकामधून 4 4 कमी केले तर सरासरी मधून पण 4च कमी होणार बेटा. तर सरासरी मधून पण 4च काय होणार, कमी होणार. तर नवीन सरासरी किती होणार, 34. काहीच नाही करावं लागत तुम्हाला, डिटेल करायचं करू शकता तुम्ही. ठीक आहे. नवीन सरासरी किती होणार, 4च. चलो आगे. बघा 5 विषयों में पहले 3 विषयों में राकेश को औसतम 80 आहे. म्हणजे 5 विषयापैकी पहिल्या 3 विषयामध्ये त्याला सरासरी गुणसंख्या किती आहे म्हणते, 80 आहे. 5 विषयाची गोष्ट चालू आहे. तर त्यापैकी 3 विषयामध्ये त्याला सरासरी गुणसंख्या म्हणते 80. 80 गुणिला जर 3 केला तर या 3 विषयामध्ये टोटल बेरीज मिळते. नंतर म्हटलं पुढील 3 विषयामध्ये सरासरी गुणसंख्या दिली आहे 92. तर 3 विषयांमध्ये सरासरी गुणसंख्या दिली आहे 92. बरोबर ना. याला जर 3 ने गुणाकार केला तर या 3 विषयामध्ये टोटल गुणांची बेरीज मिळते. बघा 3 दोन्ही का होतं 6 आणि 3 9 27, म्हणजे हे झाली 276 बेरीज. आता हे 3 विषय आणि हे 3 विषय टोटल विषय किती झाले, 6 विषय झाले. किती विषय झाले बेटा, 6 विषय झाले. तर टोटल विषय झाले 6. टोटल विषय किती झाले आपले, 6 झाले.
यदि तीसरे विषय में उसको 51 अंक आहे, तिसऱ्या विषयामध्ये त्याला 51 अंक आहे. तर बघा या 6 विषयांची गुणांची बेरीज जर केली आपण, 6 विषयांची, बघा हे 3 विषय आहे, हे 3 विषय यांची जर बेरीज केली यांची जर बेरीज केली तर 6 विषयामध्ये एकूण गुण किती आहे त्याला, तर एकूण गुण जर पाहिलं सर 516 येतात. किती विषयामध्ये, 6 विषयामध्ये. 6 विषयामध्ये टोटल जर गुण केले आपण किती आले, 516. त्याच्यामध्ये जर एक विषयातले गुण जर आपल्याला 51 दिले आहे, 51 जर काढून टाकले तर किती विषयाच्या गुणांची बेरीज राहणार सर, 5 विषयांच्या गुणांची बेरीज राहणार. तर काढून घेऊ आपण, बघा मायनस करून घेऊ. अरे मायनस करा, 6 मधून 1 मायनस झाला तर 5, आणि 11 मधून जर 5 मायनस झाले तर 6 राहतात. तर परत दिला, इथे राहणार 465. 465 ही राहणार 5 विषयामधल्या गुणांची बेरीज. 5 विषयातल्या गुणांची बेरीज किती आहे सर, 465. परंतु त्याने विचारलं 5 विषयामध्ये सरासरी गुणसंख्या सांगा, औसत कितना अंक आहे. तर याला 5 ने भाग देऊन द्या, 5 1 5, 5 9 45, आणि खाली राहणार 1, 5 3 15. 5च्याही विषयामध्ये सरासरी गुणसंख्या किती असेल बेटा, 93. तर 93 येणार त्याचं आपलं उत्तर. तर बघा आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबू. भेटू पुढच्या लेक्चरमध्ये, उद्याच्या लेक्चरमध्ये. आणखी जे काही 2024-25 चे आपले जसे 2024 चे प्रश्न खतम होणार तसेच आपण लगेच 2025 चे प्रश्न घेऊ. जे कोण एक प्रश्नाची तुमची तयारी केली जाणार. तुम्हाला लेक्चर कसं वाटत आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मित्रांनो, प्रत्येक आपल्या मित्रांकडे पोहोचवत राहा. ठीक आहे, भेटू पुढच्या लेक्चरमध्ये. तुम्हाला लेक्चर कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. असंच लेक्चर जर आणखी पाहिजे असेल तर ते जास्तीत जास्त मित्रांना तुमच्या शेअर करत राहा. ठीक आहे, भेटू पुढच्या लेक्चरमध्ये उद्याच्या. जय हिंद.